नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. शासनाची महत्त्वाकांक्षी योजना लाडकी बहीण योजना आता 14व्या हप्त्याचं मोठं नियोजन शासनाने केलेलं आहे आणि 14वा + 15वा हप्ता बहिणींच्या खात्यात 2 हप्ते एकत्रित वितरण करण्याचं धोरण आहे आणि शासन याविषयी सविस्तर माहिती अधिकृत घोषणा लवकरच करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता महिलांना 14वा + 15वा हप्ता सोबत येण्याची शक्यता आहे आणि तो हप्ता नक्की तुम्हाला कधी भेटणार आहे, 2 हप्त्याचं महत्त्वाचं गिफ्ट महिलांच्या खात्यात कधी येणार आहे, सविस्तर माहिती पाहणार आहोत आणि महत्त्वाची अपडेट असणार आहे. कारण आता महिलांना 14वा हप्ता + 15वा हप्ता सोबत 2 हप्त्याचं हे गिफ्ट महिलांच्या खात्यात नक्की कधी पडणार आहे. महिलांना ओढ लागलेली आहे की 14वा हप्ता नक्की कधी येणार आहे आणि ॲडव्हान्समध्ये तुम्हाला 14वा + 15वा हप्ता असे 2 हप्ते एकत्रित वितरण शासन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता महिलांसाठी आनंदाची खुशखबर अखेर समोर आलेली आहे आणि त्याचे पैसे हे तुम्हाला कधी पडणार आहेत, 14व्या हप्त्याची आणि 15व्या हप्त्याची महत्त्वाची अपडेट आणि राहिलेल्या जे हप्ते आहेत, काही महिलांना 12व्या हप्त्यापासून पैसे आलेले नाहीत, त्यांना हे पैसे जमा होणार आहेत का आणि लाडकी बहीण योजनेत नवीन अर्जसुद्धा करता येणार आहेत का, त्याविषयी महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि पडताळणीविषयी सुद्धा एक अपडेट आहे. ती सुद्धा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पाहणार आहोत. त्यामुळे आता या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात कधी पडणार आहेत याविषयी आपण पुढे अपडेट तर जाणून घेऊयाच. परंतु आज महिलांना पैसे जमा होणार आहेत का, 1500 रुपये प्लस ॲडव्हान्समध्ये तुम्हाला जो 15वा हप्ता दिला जाणार आहे त्याचे 1500 रुपये असे 3000 रुपयांचं हे मोठं गिफ्ट महिलांच्या खात्यात कोणत्या महिलांना पडणार आहेत, आजपासून हे पैसे पडणार का आणि जर आज पडणार असतील तर कोणत्या महिलांना आज पडणार आहेत, कोणत्या महिलांना कधी पैसे पडणार आहेत, काय करायचं आहे, काय केल्यानंतर महिलांना हे सुरळीत हप्त्यांचा लाभ हा वितरित होणार आहे आणि पडताळणीमध्ये काय अटी चेंजेस झालेले आहेत, पडताळणीमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत, त्या बदलाविषयी सुद्धा आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात. महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा आणि कमेंट झाल्यानंतर हाईप करून घ्या. चला तर ही अपडेट सर्व महिलांपर्यंत पोहोचली पाहिजे, त्यासाठी व्हिडिओ शेअर करा. जाणून घेणार आहोत 14वा + 15वा हप्ता महिलांसाठी आनंदाची अपडेट आणि 2 हप्त्याचं सोबत 3000 रुपयांचं हे वितरण महिलांच्या खात्यात नक्की कधी येणार आहे. कारण महत्त्वाची अपडेट जी आलेली आहे तीच अपडेट आपण जाणून घेणार आहोत. महिलांना आता 1500 रुपये नाही तर 2490 रुपये आणि 4500 रुपये याविषयी सुद्धा आपण सविस्तर माहिती घेऊयात. 1500 रुपये तुम्हाला 14व्या हप्त्याचे येणार आहेत प्लस 1500 रुपये तुम्हाला 15व्या हप्त्याचे येणार आहेत आणि ज्या महिलांना हे 2ही हप्ते सुरळीत येणार आहेत त्या महिलांना सोबत 2490 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. हे 2490 रुपये कशाचे आहेत तर गॅस एजन्सीचे 3 गॅस मोफतचे जे अन्नपूर्णा योजनेचे हे पैसे आहेत. जी तुम्हाला सबसिडी दिली जात असते, 1 वर्षात 3 गॅस मोफत दिले जात असतात, त्याचे 2490 रुपये आता महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि प्लस तुम्हाला हे 3000 रुपयांचं शासनातर्फे लाडकी बहीण योजनेमध्ये 14वा + 15वा हप्ता हे 2 हप्त्याचं हे वितरण प्लस 2490 रुपये आणि 4500 रुपये कोणाला येणार आहेत तर ज्या महिलांना 13वा हप्ता आलेला नाही त्यांना 13वा, 14वा आणि 15वा हप्ता अशा 3 हप्त्यांचं हे वितरण आता 4500 रुपये सुद्धा होणार आहे. यामध्ये कोणत्या महिला पात्र असणार आहेत, कोणत्या महिलांना हे 4500 रुपये येणार आहेत तर 13वा हप्ता तुम्हाला जर आला नसेल आणि तुमच्या काही कारणास्तव आलेला नसेल ती अपडेट आपण पुढे जाणूनच घेणार आहोत. कारण कोणत्या महिलांना हे पैसे 4500 रुपये अजूनही जमा होणार आहेत, कोणत्या महिला अजूनही पात्र असणार आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण पुढे तर जाणून घेणारच आहोत. चला तर जाणून घेऊया. 3 दिवस हे पैसे येणार आहेत, कोणते ते 3 दिवस असणार आहेत, कोणत्या दिवसात आणि आजपासून कोणत्या महिलांना पैसे पडणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. कारण महिलांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे. महिलांना हे 14वा + 15व्या हप्त्याचं वितरण अखेर चालू करण्यात येत आहे. त्यामुळे महिलांसाठी आनंदाची बातमी जी आलेली आहे ती आता महत्त्वाची ठरणार आहे. महिलांच्या खात्यात आता सोबत 3000 रुपयांचं वितरण केलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. 14वा आणि 15वा हप्ता शासनानं
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता 2 हप्ते एकत्रित वितरण करण्याचं शासनानं ठरवलेलं आहे। त्याविषयी अधिकृत घोषणा जरी झाली नसली तरीसुद्धा त्याविषयी लवकरच ही अधिकृत घोषणा करून लगेच हे वितरण चालू होत आहे। त्यामुळे आता महिलांना 2 हप्ते 100% वितरित केले जाऊ शकतात, कारण हे 3,000 रुपये आता महिलांच्या खात्यात कोणत्याही क्षणी पडणार आहेत आणि ते कधीपासून पडणार आहेत, कधी महिलांना हे पैसे पडणार आहेत। महिलांना ओढ लागलेली आहे की 14वा हप्ता नक्की कधी खात्यात पडणार आहे, कारण प्रत्येक हप्ता हा विलंब होत आहे, प्रत्येक हप्त्याला उशीर होत आहे, प्रत्येक हप्ता हा 5 तारखेच्या आसपास किंवा 5 तारखेच्या नंतर पडत आहे। कारण महिना संपल्यानंतर 5-6 दिवस घेत आहेत की त्यानंतर हा हप्ता पडत आहे। त्यामुळे आता प्रत्येक हप्ता सुरळीत कसा येईल आणि 3,000 रुपये हे तुम्हाला 14वा आणि 15व्या हप्त्याचे भेटणार का? कारण महिलांना जी महत्त्वाकांक्षी योजना शासनानं राबवलेली आहे, या योजनेमार्फत महिलांना 1,500 रुपयांचा लाभ दिला जात असतो आणि आता तोच 1,500 रुपयांचा लाभ प्लस 15वा हप्ता ॲडव्हान्समध्ये शासन टाकणार का? सविस्तर आणि महत्त्वाची अपडेट आहे। महिलांना आता 3,000 रुपये 100% भेटण्याची शक्यता आहे, कारण आता महिलांना सणानिमित्त 2 हप्ते एकत्रित ही न्यूज जरी तुम्हाला सर्वत्र पाहायला भेटत असली तरीसुद्धा शासनानं अधिकृत घोषणा केलेली नाही। त्यामुळे तुम्हाला हे 3,000 रुपये भेटू शकतात। 100% खात्री नाही, परंतु 3,000 रुपये हे येऊ शकतात। सणानिमित्त महिलांना 2 हप्ते एकत्रित वितरण करू शकतं, शासन तसा निर्णय घेऊ शकतं। लवकरच याविषयी आदितीताई तटकरे मॅडम मोठी घोषणा करणार असल्याने आता महिलांना कुठेतरी दिलासा भेटणार आहे। आणि आजपासून कोणत्या महिलांना पैसे पडणार आहेत? 13वा, 14वा आणि 15वा हप्ता 4,500 रुपये महिलांच्या खात्यात आजपासून येणार आहेत। ज्या महिलांना आजपर्यंत 13वा हप्त्याचं वाटप आलेलं नाही, परंतु त्यांचे काही वैयक्तिक प्रॉब्लेम आहेत, त्या प्रॉब्लेममुळे 13वा हप्ता जर आला नसेल तर तुम्हाला 13वा, 14वा आणि 15वा हप्ता 3ही हप्ते येतील। परंतु ज्या अडचणी आहेत त्या दूर करणं गरजेचं आहे। कोणत्या अडचणी असणार आहेत? त्या अडचणींमुळे महिलांना हा हप्ता आलेला नसू शकतो, ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। आज कोणत्या महिलांना येणार आहेत पैसे? आजपासून हे 3 दिवस पैसे वाटप होणार आहे। ऑल अपडेट मराठीने याच्या अगोदरसुद्धा ज्या तारीख दिलेल्या होत्या, प्रत्येक हप्त्याची तारीख आपली 100% गॅरंटेड ऑफिशियली माहिती आपल्याकडे येत असते आणि तीच माहिती तुमच्यापर्यंत आपण पोहोचवत असतो। त्यामुळे आजपासून हे 3 दिवस महिलांच्या खात्यात पैसे पडणार आहेत आणि आता महिलांना 1,500 नव्हे तर 3,000 रुपयांचं वाटप होणार असल्याने 14वा प्लस ॲडव्हान्समध्ये 15वा हप्ता आता वितरित केला जाण्याची शक्यता आहे। कारण सणाच्या निमित्ताने महिलांना कुठेतरी शासन गिफ्ट देण्याचं ठरवत असतं। त्यामुळे आता हे 3 दिवस असणार आहेत पैसे वाटप। कोणत्या जिल्ह्यात येणार आहेत आज पैसे आणि आजपासून हे कोणत्या महिलांना पैसे पडणार आहेत, सर्व काही डिटेल माहिती आपण पुढे जाणून घेणारच आहोत। परंतु पहिलं तुम्हाला हे काम करून घ्यायचे। जर हे काम केलेलं नसेल तर तुम्हाला 13वा हप्ता जो आहे तो आलेला नसेल। त्यामुळे 13वा हप्ता पाहिजे असेल किंवा 14वा हप्ता आणि 15वा हप्तासुद्धा जर पाहिजे असेल तर हे सर्व क्लिअर आहे का हे चेक करून घेणं गरजेचं आहे। कोणत्या गोष्टी चेक करायच्यात आपण जाणून घेऊयात। आधार शेडिंग आहे का? आधार शेडिंग चेक करा। आधार अपडेट आहे का? हे सुद्धा चेक करा। कारण आधार अपडेट आधार शेडिंग असेल तर काही प्रॉब्लेम नाही। जर तुमचं आधार शेडिंग आधार अपडेट नसेल तर तुम्हाला 13वा हप्ता यामुळे सुद्धा रोखला जाऊ शकतो। त्यामुळे या गोष्टी चेक करणं गरजेचं आहे। सर्व क्लिअर जर तुमचं असेल तर तुमचा प्रॉब्लेम नाही, तुम्हाला हे सर्व हप्ते सुरळीत येतील। परंतु हे चेक करून घ्या, बँक अकाउंटची KYC झालेली आहे का? तुमचं बँक अकाउंट क्लिअर आहे का? तुमचे KYC प्रॉब्लेम तर नाही आहे ना? हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे। आणि 2.5 लाखाच्या उत्पन्नाच्या अटीमुळे काही महिला बाद करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे 2.5 लाखाच्या उत्पन्नाच्या अटीमुळे जर तुम्ही बाहेर निघलेला असाल, या योजनेतून पडताळणी तुम्ही बाहेर काढण्यात आलं असेल तर मात्र तुम्हाला 13वा हप्ता येणार नाही आहे। परंतु वेबसाईटची जी KYC आलेली आहे ही KYC सुद्धा करून घेणं गरजेचं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी एक मोठी गुड न्यूज आलेली आहे आणि महिलांना पुढे एक आपण अपडेट देणार आहोत। ती अपडेट महिलांसाठी आनंदाची ठरणार आहे, कारण त्या अपडेटमध्ये महिलांना काही पैसे गुंतवणूक केल्यानंतर बरेच पैसे भेटणार आहेत। त्यामुळे ती योजनासुद्धा आपण पुढे जाणून घेणार आहोत। आणि शेवटचं काम जे करायचं आहे ते DBT करून घ्यायचं आहे। DBT जर तुमचं झालेलं नसेल ते सुद्धा प्रॉब्लेममुळे महिलांना हा हप्ता वितरण रोखलं जाऊ शकतं। त्यामुळे या अटी आहेत, या ज्या काम करायच्या आहेत, हे सर्व काम केल्यानंतर महिलांना 13वा, 14वा आणि 15वा हप्ता असे 3ही हप्ते येऊन जातील।
परंतु तुमचे जर हे प्रॉब्लेममुळे हप्ता रोखला गेलेला असेल तरच तुम्हाला हा हप्ता येईल. अन्यथा तुम्ही जर महिला या योजनेतून बाद करण्यात आलेला असाल, पडताळणीमध्ये तुम्हाला बाहेर काढण्यात आलं असेल तर मात्र तुम्हाला हा लाभ भेटणार नाही. परंतु जर या अडचणींमुळे तुमचा लाभ वितरित राहिला असेल तर मात्र 100% तुम्हाला पैसे येऊन जातील, काळजी करू नका. चला तर पुढे जाणून घेणार आहोत. महिलांना आता 2490 रुपये महिलांना हे वितरित होत आहेत. महिलांना हे जमा होण्यास सुरुवात होत आहे आणि महिलांच्या खात्यात आजपासून हे पैशांचं वितरण चालू होत आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेत तर तुम्हाला लाभ भेटणारच आहे आणि 3 गॅस मोफतची जी अन्नपूर्णा योजनेमार्फत सबसिडी दिली जाते त्याचे सुद्धा पैसे महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेले आहेत. महिलांनो, तुमचं अकाउंट चेक करा, तुमच्या खात्यात हे पैसे जमा झालेले आहेत. त्यामुळे 1 वर्षात 3 गॅस मोफतचं जे वितरण आहे ते सुरू झालेलं आहे आणि काळजी करण्याची गरज नाही. आता 14व्या हप्त्याचं वितरण प्लस 15व्या हप्त्याचं वितरण हा सुद्धा मोठा निर्णय आज होणार असल्याने आज महिलांच्या खात्यात हे पैसे येणार आहेत. परंतु एक काम अजून करायचं आहे. आधार कार्ड बँकेला लिंक आहे का हे महत्त्वाचं ठरणार आहे. आधार सीडिंग करून घ्यायचं आहे. तुमच्या बँक अकाउंटला आधार महत्त्वाचं आहे. आधार लिंक असेल, मोबाईल नंबर लिंक असेल. तुम्हाला हप्ता पडल्यानंतर मेसेज येतो का ते सुद्धा कमेंटमध्ये 100% सांगा. चला तर जाणून घेऊयात आज कोणते जिल्हे असणार आहेत. त्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला आज पैसे वाटप होणार आहे. 28 जिल्हे असणार आहेत. 28 जिल्ह्यात हे पैसे आज पडणार आहेत. त्या 28 जिल्ह्यांची यादीसुद्धा आपण समोर देत आहोत. 28 जिल्हे आणि महत्त्वाच्या 5 बँक ज्या मुख्य प्रामुख्याने ज्या बँक आहेत, HDFC असेल, SBI असेल, तुमची ICICI असेल आणि पोस्ट बँक असेल, अशा काही प्रामुख्याने MGB असेल, अशा काही प्रामुख्याने ज्या महत्त्वाच्या बँक आहेत या बँकेमध्ये आणि 28 जिल्ह्यांमध्ये हे पैसे पडणार असल्याने आता महिलांना हे मेसेज यायला चालू होणार आहेत. कारण 3000 रुपये 2 हप्ते सोबत वितरण असल्यामुळे आता 3000 रुपयांचा मेसेज तुम्हाला आला पाहिजे. त्यामुळे आता 3000 रुपयांचं हे वाटप तुमच्या खात्यात येणार आहेत. 3 याद्या आलेल्या आहेत. त्या यादीमध्ये तुमचं नाव कोणत्या यादीत आहे हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. पात्रता यादी आहे, अपात्रता यादी आणि पेंडिंग यादी, या 3 यादीच्या माध्यमातून आता महिलांना वितरण होणार आहे. जर तुम्ही पात्रता यादीत असाल तर 100% तुम्हाला पैसे येतील. अपात्रता यादीत असाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. पेंडिंग यादीत असाल तर आपण सांगितल्याप्रमाणे जर ते तुम्ही काम करून घेतलं तर पेंडिंग यादीतून तुम्ही पात्रता यादीत शिफ्ट व्हाल. त्यामुळे पात्रता यादी मिळवायची असेल तर तुम्हाला हे काम करून घेणं गरजेचं आहे. मागे सांगितलं तसं ते करून घ्या. आता 14वा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होत आहे. त्यामुळे महिलांना कुठेतरी आता 14व्या आणि 15व्या हप्त्याचा दिलासा भेटत आहे आणि वेगवेगळी रक्कम महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. काही महिलांना 4500, 3000 आणि 1500 अशी वेगवेगळी रक्कम महिलांना भेटणार आहे. आणि आता नवीन एक योजना आलेली आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मात्र काय करायचं आणि कुठे संपर्क करायचा त्याविषयी सविस्तर डिटेल माहिती आपण जाणून घेऊयात. महत्त्वाचं म्हणजे SBI लाईफ इन्शुरन्सने एक नवीन प्लॅन लॉन्च केलेला आहे मुलांसाठी. आणि महत्त्वाचं म्हणजे छोटे जर आपली मुलगी असेल, मुलगा असेल, त्याच्या भविष्याची काळजी असेल, त्याच्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी किंवा तुम्हाला त्याच्या भविष्यासाठी प्लॅन करायचा असेल, त्याच्या लग्नासाठी करायचा असेल, शिक्षणासाठी करायचा असेल तर तुम्ही हा प्लॅन 100% करून घेऊ शकता. SBI लाईफ न्यू चाइल्ड प्लॅन हा SBI लाईफने लॉन्च केलेला आहे. त्यामुळे आता हा कसा करायचा, याचे बेनिफिट काय आहेत आणि यामध्ये तुम्हाला काय काय फायदे भेटणार आहेत महत्त्वाचं याविषयी जाणून घेऊयात. त्यानंतर आपण सांगणार आहोत कोठे करून घ्यायचा. 1 लाख रुपयाचा प्रीमियम जर तुम्ही भरला, 7 वर्ष जर पैसे भरले, 7 वर्ष 1 लाख रुपये प्रत्येक वर्षी तुम्हाला पैसे भरायचे आहेत. हे तुम्हाला 7 वर्ष भरल्यानंतर तुमचे 7 लाख रुपये पूर्णपणे भरणा होतो. 7 वर्षात 7 लाख रुपये तुमचे या SBI लाईफच्या प्लॅनमध्ये जमा होतात आणि त्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे 11 लाखाचं इन्शुरन्स कवर. स्वतःला इन्शुरन्स राहणार आहे आणि 7 लाख भरल्यानंतर तुम्हाला भेटणार किती आहेत, तुम्हाला 25 वर्ष, मुलाचे 25 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला भेटणार आहे 24 लाख रुपये. 7 लाख रुपयांचे 24 लाख रुपये तुम्हाला भेटणार आहेत आणि ही रक्कम तुम्हाला 100% गॅरंटेड लिहून येत असते. त्यामुळे खात्रीशीर आणि गॅरंटेड आहे. आपले आजी आणि आजोबा नातवासाठी हा प्लॅन करू शकतात. 65 वर्षाच्या आतील जर आजी किंवा आजोबा असतील तर आपल्या नातवासाठी हा प्लॅन जर घेतला तर जर काही चुकून जर आजी आजोबांचं काही बरं वाईट झालं, होऊ नाही पण झालं,
तर मात्र एक हप्ता भरून जर काही झालं तर पुढचे 6 हप्ते SBI लाईफ इन्शुरन्स भरत असतं. त्यामुळे तुम्हाला हा प्लॅन जर करायचा असेल तर मात्र यामध्ये तुम्हाला चांगले बेनिफिट भेटणार आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी तुम्ही हा प्लॅन 100% करू शकता. आणि हा प्लॅन कुठे करू शकता तर तुम्हाला आम्ही हा प्लॅन ऑनलाईन पद्धतीने करून देऊ शकतो. तुम्हाला जवळच्या SBI लाईफ इन्शुरन्सच्या शाखेमध्ये तुम्ही पेमेंट करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनही पेमेंट करू शकता. काही खात्रीशीर आहे, गॅरंटी आहे, त्यामुळे काळजी करू नका. चला तर तुम्हाला एक नंबर, आपण यांचा ॲडवायझर आहेत SBI लाईफ इन्शुरन्सचे, त्यांचा नंबर आपण तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही या प्लॅनविषयी सविस्तर माहिती घेऊन हा प्लॅन त्यांच्याकडून करून घेऊ शकता. तुम्हाला खात्रीशीर आणि गॅरंटेड हा प्लॅन, आणि हा प्लॅन तुमची मॅच्युरिटी झाल्यानंतर तुम्हाला ऑल इंडियामध्ये कुठेही हा प्लॅन मॅच्युरिटीला मोडता येतो. त्यामध्ये तुम्ही कुठेही जाऊ शकता, कोणत्याही शाखेमध्ये SBI लाईफच्या जाऊन तुम्ही हा प्लॅन मोडू शकता. त्यामुळे प्लॅन जरी आमच्याकडून केला किंवा ऑनलाईन केला तरीही तुम्ही कोणत्याही शाखेमध्येच हा प्लॅन मोडू शकता. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. याचे डॉक्युमेंट तुमच्या पोस्टमन तुम्हाला आणून देत असतो. खात्रीशीर आणि गॅरंटेड आहे. त्यामुळे हा प्लॅन तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी 100% करून घ्या. तुम्हाला आपण नंबर देणार आहोत. SBI लाईफचे ॲडवायझर आहेत, त्यांचा नंबर देत आहोत. त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा प्लॅन करून घेऊ शकता. चला तर त्यांचा नंबर आपण पाहूयात. 820832 5859 यांचा नंबर आहे. SBI लाईफ इन्शुरन्सविषयी इतरही प्लॅन यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा प्लॅन किंवा इतर प्लॅन तुम्ही विचारू शकता, त्यांच्याकडून करून घेऊ शकता. काही नाही, गॅरंटेड आहे, खात्रीशीर आहे. चला तर धन्यवाद सर्वांचे. मनपूर्वक माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.